नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री चंद्रकांत हरिश्चंद्र चव्हाण यांचा 60वा वाढदिवस व सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न। सेवानिवृत्तीनंतरचे जीवन हे आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये आर्थिक नियोजन, सामाजिक संबंध जपणे, नवीन छंद जोपासणे आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते। सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा स्वतःसाठी असतो, जिथे नवीन स्वातंत्र्य मिळते आणि याकरता योग्य नियोजन करणे, सामाजिक जीवन जगणे, आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे हे अत्यंत आवश्यक आहे। नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे हेही गरजेचे आहे। असा हा श्री चंद्रकांत हरिश्चंद्र चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी भोईर गार्डन, उरणकोट येथे संपन्न झाला। चंद्रकांत चव्हाण यांचा जन्म 14 सप्टेंबर 1965 रोजी झाला। त्यांचे निवासस्थान उरणकोट नाका चव्हाणवाडी येथे आहे। त्यांचे शिक्षण BCom DBM पर्यंत झाले आहे। 23 जुलै 1985 रोजी ते CWC मध्ये सेवेत रुजू झाले। 1985 ते 1989 या काळात त्यांनी पाताळगंगा ओरके या कंपनीत सेवा दिली। त्यानंतर 1989 CFSA JNPA येथे ते कार्यरत होते। कळंबोली, द्रोणागिरी, डिस्ट्रिक्ट पार्क या कार्यालयात काम केल्यानंतर 1990 ते 1991 मध्ये क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे सेवा दिली। 2006 ते 2008 अहमदाबाद, 2017 ते 2019 मुंबई, 2019 ते 2023 लखनौ येथे हेड ऑफ द फायनान्स डिपार्टमेंट उत्तराखंड व उत्तर प्रदेश येथे ते कार्यरत होते। त्यानंतर त्यांचे कार्यालयीन सेवानिवृत्त होण्याचे ठिकाण CFS द्रोणागिरी लॉजिस्टिक पार्क येथे डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स या पदावर ते कार्यरत असताना झाले आहे आणि 31 ऑगस्ट 2025 रोजी ते सेवानिवृत्त झाले व 14 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचा 60वा वाढदिवस व सेवानिवृत्ती सोहळा साजरा करण्यात आला। चंद्रकांत चव्हाण यांच्या नोकरी सेवा कार्यात त्यांची सुविद्य पत्नी सौ छाया चव्हाण यांनी त्यांना दिलेली साथ अत्यंत मोलाची आहे। त्यांच्या खांद्याला खांदा लावून घरातील जबाबदाऱ्या पार पाडून त्यांचे योगदान हे त्यांच्याकरता फार महत्त्वाचे आहे। त्यांना 2 मुलगे आशिष व जतीन, 1 स्नुषा, 1 नात, 2 भाऊ व 2 बहिणी असा त्यांचा परिवार आहे। त्यांची दोन्ही मुले व त्यांची स्नुषा उच्च शिक्षित आहेत। जनमानसात, समाजात आपल्या गोड स्वभावाची छाप असणारे, सहकार्याची भावना जपणारे, आपल्या चव्हाण कुटुंबातील व गावातील प्रत्येक गरजू व्यक्तींना मदतीचा हात पुढे करणारे व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, तसेच आपल्या कुटुंबातील तरुणांना त्यांच्या नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वैयक्तिक विकासासाठी मोलाचे मार्गदर्शन करून त्याकरता त्यांनी हातभार लावला व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। सन 2017 पासून अध्यक्ष, उरण स्थानिक पंचायत, संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई असे हे चंद्रकांत साहेब निखळ मैत्री जपणारे, आपल्या सानिध्यातील प्रत्येक व्यक्तीशी मानवता धर्म निभावणारे, तसेच चंद्रकांत चव्हाण हे नोकरीच्या ठिकाणी तसेच समाजातील समाज बांधवांच्या गळ्यातील ताईत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। त्यांचा हसरा गोड स्वभाव हीच त्यांची खरी ओळख आहे। चंद्रकांत चव्हाण यांचा परिस्थितीचे चटके शोषित केलेला हा प्रवास आज मात्र समाजातील इतर लोकांसाठी प्रेरणादायी असा आहे। अशा या समाजप्रिय व्यक्तीसाठी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी उरणचे आमदार माननीय महेश बालदी, उपजिल्हा प्रमुख शिवसेना रायगड माननीय नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष उरण नगर परिषद माननीय चंद्रकांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष उरण नगर परिषद माननीय गणेश शिंदे, महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य व माजी नगराध्यक्ष माननीय रवी भोईर, उरण शहर काँग्रेस अध्यक्ष माननीय प्रकाश पाटील, ग्रुपग्राम पंचायत सदस्य माननीय रवी पाटील, राष्ट्रीय कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री महेंद्र शेठ घरत यांनी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्रीय प्रबंधक CWC कमांडर अजय झाडू, समूह महाप्रबंधक तसेच CWCचे अन्य अधिकारी, चव्हाण कुटुंबीय, आप्तेष्ट, सर्व क्षेत्रातील मान्यवर, उरण, कोट, बालई गावचे रहिवासी, मित्र मैत्रिणींची मांदियाळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। असे हे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य म्हणजे एक नवीन टप्पा सुरू होतो, तेव्हा जगण्याची उर्मी ही स्फूर्ती देणारी असावी। खरं तर ही एक नवीन ओळख असते, स्वतःशीच झालेली। आयुष्याच्या दैवी देणगीतून निवृत्त व्हायचे नाही, तर ज्या ज्या वेळेला जे जे होईल ते स्वीकारत जायचे।
अगदी सहजतेने आणि आनंदाने आनंदाचा शोध घेत मार्गस्थ होणं हेच खरं निवृत्तीनंतरचे कार्य आहे. श्वासाचा प्रवाह, स्पंदनाचे संगीत ऐकत बुद्धीला आणि मनाला त्या प्रवाहात विसर्जित करणे, हाच तो प्रवास. एकदा का हा आनंदाचा ठेवा सापडला का निवृत्तीचा अर्थ उमगायला लागतो. आणि अशा या समाजशील, समाजप्रिय व्यक्तीसाठी आवाज महामुंबईचा चॅनेलकडून वाढदिवसाच्या आणि सेवानिवृत्तीच्या शतशः शुभेच्छा. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण. कंडक्टर कधी मला नाही वाटत उठत असायचं आणि कॉलेज बसच आहे डायरेक्ट. आम्ही तर 3 वर्ष कधी कॉलेजची पास काढली नाही. आणि मग वडिलांनी कधी सांगितलं आणि हॉट टाईमला की पनवेलला जा प्रेसमध्ये आणि आपले पेपर घेऊन ये. आणि वडील पैसे द्यायचे पण मी चंद्रकांतकडे जायचो. म्हणजे तुझी पास दे. पास देताना सतत सांगायचा पास त्याची अशी करकरीत जसा तो आता आहे तसा तो सांगणार की बाबा असला भोट करू नकोस. म्हणजे जी पास आपण अशी कशी करतो त्याची अशी म्हणजे जीवन सुद्धा तसा अगदी स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे.